त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे कॅपॅसिटी नक्कीच आहे. पण बीजेपी त्यांना मुख्यमंत्रीपद देईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे 29 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा माझा अंदाज आहे. आता बच्चू कडू हे प्रहार संघटनेतून आता शिवसेनेत आलेले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना खुश करण्यासाठी त्यांना असं बोलावं लागतंय. त्यामुळं सध्या एकनाथ शिंदे हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत. त्यांनी 2.5 वर्ष अत्यंत चांगलं काम मुख्यमंत्री म्हणून केलेलं आहे. पण या निवडणुकीमध्ये आकडेच असे आले की 132 जागा बीजेपीच्या आल्या, 57 जागा शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या आल्या, 41 जागा अजितदादांच्या आल्या. त्यामुळे बीजेपीच्या एवढ्या जागा असल्यानंतर दुसऱ्यांना संधी मिळेल असं अजिबात नाही. आणि मागच्या वेळेला त्यांना मुख्यमंत्री यासाठीच केलं होतं की त्यांनी 50 आमदार आणले म्हणून सरकार बनलं होतं. त्यामुळं बीजेपीच्या श्रेष्ठींनी निर्णय घेतला होता की एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस यांचीही पूर्णपणे भूमिका अशी होती की एकनाथ शिंदेमुळे सरकार आलेलं आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करा. आणि ते मंत्रिमंडळात राहणार नव्हते. पण अचानक दिल्लीहून फोन आला की तुम्ही डेप्युटी सीएमची शपथ घ्या, आणि म्हणून ते त्या मंत्रिमंडळामध्ये आले. तर एकनाथ शिंदे अत्यंत उत्कृष्ट असणारे नेते आहेत आणि रिक्षा चालवत ते इथपर्यंत आलेले आहेत. ते रिक्षा चालवत आलेले आहेत आणि मी चालत मी इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळं रिक्षा चालवत ते आलेले आहेत. तर त्यामुळं एक ते चांगला ते त्यांना अनुभव आहे आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे कॅपॅसिटी नक्कीच आहे. पण बीजेपी त्यांना मुख्यमंत्रीपद देईल अशी परिस्थिती नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे 29 पर्यंत मुख्यमंत्री राहतील.